झाली का सगळी तयारी? हो हो, सगळी तयारी झालेली आहे. गायत्री वाती वळून झाल्या का? वळते. स्वामी कसे नाही आले अजून? या सुंदरा मावशी ना फार हळू काम करतात बे. यांच्या जागी मी असते ना तर आता पटापट सगळी कामं झाली असती. पहिला किती हळू 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 येत आहेत त्या. बर, हे चंदन उगाळायला घ्या आता कोणीतरी. मी करतो. नाही नाही मावशी, मी करतो. अजिबात नाही, मला करायची सेवा. अरे ऐक जरा, तुझ्यापेक्षा मोठा आहे मी. मावशी मी व्यवस्थित करतो. अरे तुझ्यापेक्षा नाही, व्यवस्थित मला करतो. सेवा अरे, मी मोठा आहे ना. अरे थांबा, एवढ्यात कालचा धडा विसरलात तुम्ही? गयाती लाडू गेले पण हट्ट काय अजून गेला नाही. सेवा मिळवायची आहे की भांडणात जिंकायचंय हे आधी ठरवा. अहो यांनी काल ऐका, दोघांनी मिळून करा सेवा. 2 हात लागले ना तर चंदन लवकर उगाळून होईल. नाही ते काही नाही, मीच सेवा करणार आहे. नाही नाही मावशी, मी करतो. ते काही नाही, मला ऐकायचं नाही, मला सेवा करायची. मला सेवा करायची आहे. ते काही नाही, मी सेवा करणार करणार आहे. आहे. मी सेवा. नाही, मी सेवा मावशी, करणार आहे. मी करणार आहे. नाही, मला नाही, मला काय तू- सांग. अरे बस! स्वामी स्थान आहे हे, बाजारपेठ नाहीये. तुम्ही जर दोघे असे भांडणार असाल ना तर दोघांनी करू नका ही सेवा. मी सांगते दुसऱ्या कोणाला तरी. वल्लभ, तू चंदन उगाळायची सेवा करशील? सुंदरा मावशी, हे तर मी माझं भाग्यच समजेन. बस ये. श्री स्वामी समर्थ. दगड हे काय नवीन? स्वामी देवांची काहीतरी लीला दिसतीये. ऐका रे, ज्याला जेवढे हवे असतील तेवढे त्यांनी उचला. हे साधे दगड नाही बहुतेक, पण किती उचलावे? परीक्षा तर नाही ना? स्वामींनी सांगितलं म्हणजे काहीतरी कारण असेल. जास्त घेतले तर जास्त लाभ मिळेल कदाचित. लगेच निर्णय घेतलास की घाई केलीस? स्वामी, याला तर मुंग्या आल्यात स्वामी. काल हाव केली आणि लाडूवर मुंग्या चढल्या. आज ती चूक पुन्हा नको. इतकंच? बस मन म्हणाले एवढंच. आयुष्य प्रत्येक माणसाला निवडीची संधी देते. काही निवडी मोठ्या असतात, काही निवडी छोट्या. पण निवड छोटी असली तरी त्याचा परिणाम मोठा असतो. मग स्वामी, योग्य काय अयोग्य काय हे कसं ओळखायचं आम्ही? लोभ कमी आणि विवेक जास्त असला की ती निवड योग्य असते. स्वामी, आणि चुकलो तर? चुकणं पाप नाही, पण चूक समजूनही त्याच वाटेनं चालत राहणं हे धोकादायक आहे. म्हणजे स्वामी, प्रत्येक निवडीसोबत जबाबदारीही येतेच, बरोबर ना? हो, पर्याय अनेक असतात, पण नियतीची दिशा एका निवडीनं फिरते. कधी कधी 2 वाटा समोर असतात, दोन्ही योग्य वाटतात, पण एक वाट संकटाकडे नेत असते आणि दुसरी वाट संरक्षणाकडे. आता आमच्या गौरी आणि यमुना समोरही तीच वेळ आली आहे.
त्या कुठली वाट निवडतात याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. हे काय? थांबा, तुम्ही आमचं सामान का फेकताय? कारण हे घर आता ताब्यात घेतोय मी. स्वामी असेपर्यंत आम्हाला हे घर सोडावं लागणार नाही. तुझं सामान बाहेर पडलंय, तुझं घर रिकाम होतंय आणि तुझे स्वामी कुठे आहेत? कुठे? हे घर तुमचं आहे, ते वाचवायला या स्वामी. स्वामी 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 बस वाट बघा. आई, हे सगळं व्हायला नको होतं. आई, घर असं अस्ताव्यस्त व्हायला नको होतं. आई माहिती आहे ग मला, तू या घराला किती जपलंयस ते. एखाद्या भिंतीवर ओरखडा सुद्धा पडू नाही दिलास कधी, का भांड्यांचा आवाज होईल इतकं आपटूही नाही दिलंस कधी. आणि आज याच घरातलं सामान त्या लोकांनी बाहेर फेकलं. घरासमोर इतका तमाशा झाला, इतके वाद झाले. मला कळतंय ग तुला किती वाईट वाटत असेल ते.